राष्ट्रवादीचा सभापती हा आज ईश्वर चिठ्ठीवर ठरलेला आहे. समसमान बल असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीद्वारे आज सभापतीची निवड करण्यात आलेली आहे. सभापती आणि उपसभापती दोघींची या ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीच्या मनीषा कंके यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीचेच विशाल कोंडे यांची उपसभापती निवड झालेली आहे. माझ्यासोबत आता ज्यांची नव्याने उपसभापती निवड झालेली आहे ते मनीषा कंके आहेत. ईश्वर चिठ्ठीद्वारे तुमची आता निवड झालेली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढलेला होता, आता तुम्ही सभापती खरंच खूप छान वाटतंय. देवाच्या मनापासून आभार मानते. स्वर्गीय अजितदादांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. तर खरंच सर्वांच्या आणि माझ्या मतदार बंधू भगिनींचे पण खूप खूप आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केलं. त्यामुळेच माझा आजचा दिवस मी पाहते आहे. महिलांसाठी काय काम करणार, काय धोरण आहे? महिलांचं लघु उद्योगाचं आम्ही हे करणारे सोय आणि महिला सक्षमीकरणावर भर देणार. आपल्यासोबत ज्यांची उपसभापती म्हणून निवड झालेली आहे ते विशाल कोंडे आहेत. उपसभापती झाले, काय भावना आहे? हा विजय सर्वस्वी अजितदादांचा आहे आणि हा स्वर्गीय अजितदादांना आम्ही हा विजय समर्पित करतोय. उद्यापासून आम्ही पूर्ण भोर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज राहणार आहोत आणि पुण्याच्या एकदा सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी कुठलं कार्य तुम्हाला जनतेसाठी करायचं आहे? आता जे प्रशासनाचे शासनाची जी काही योजना असतील ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू राहील, प्रामाणिक हेतू करणार. आता बोर राजगड मुळशी तिन्ही आता सभापती आता आपले राष्ट्रवादीचे झालेले आहेत. अजितदादा नाही पण त्यांना श्रद्धांजली म्हणून हा विजय सांगितलं ना मी, हा विजय अजितदादांना समर्पित आहे आणि अजितदादांना समर्पित म्हणून तिन्ही पंचायत समिती राष्ट्रवादीचे आलेले आहेत. तर सभापती आणि उपसभापती झाल्यानंतर या दोघांनी आपलं केलेलं पाहिलं होतं. कॅमेरामन मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.